नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे। कांदा निर्यात बंदीनंतरही नेपाळमध्ये गुपचूप जातोय भारतीय कांदा, काय त्या संबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी। कांदा निर्यात बंदी उठली का, कांदा निर्यात सुरू झाला आहे परंतु कुठे आणि कधी आणि काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो सुरुवात करतोय। स्क्रीन शकता निर्यात बंदीनंतरही नेपाळमध्ये गुपचूप जातोय भारतीय कांदा। भारतात टोमॅटोचे भाव वधारले असताना नेपाळच्या सीमेलगतच्या भागात नेपाळहून स्वस्तात टोमॅटो आयात केली होती। आता कांद्याच्या बाबतीत तोच किस्सा नेपाळकडून गिरवला जातोय। नेपाळमध्ये कांदा टंचाई झाल्यानंतर तेथे आता अधिकृतपणे भारतीय कांदा निर्यात होत असल्याचं तेथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। काठमांडू पोस्टने या संदर्भात वृत्त लिहिले आहे। दुसरीकडे नेपाळमधील कांदा निर्यातीची बातमी सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चर्चेचे विषय ठरत असून कांदा निर्यात बंदी होईल का याबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे। भारतातील कांदा बाजारभाव आवाक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली। खरी शेजारच्या नेपाळला मात्र गुपचूपपणे आणि अधिकृतपणे कांदा निर्यात सुरू असल्याचा धक्कादायक बाब नेपाळमधील काठमांडू पोस्टने प्रसिद्ध केली आहे। या वृत्तानुसार दररोज सुमारे 70 टन कांदा भारतातून नेपाळमध्ये निर्यात होत आहे। त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी खास परवानगी दिली असल्याचा नेपाळच्या व्यापाऱ्यांनी अधिकृतपणे संबंधित वृत्तपत्रांना सांगितले आहे। चीनमध्ये कांदा नेपाळमध्ये पण या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, सीमा शुल्क भरून कांदा नेपाळमध्ये बघू शकता बातमी। नेपाळी व्यापाऱ्यांनी सांगितले की बंदी असतानाही ते अधिकृतपणे सीमा शुल्क भरून भारतातून कांदा आयात करत आहे। सरकारी अधिकारी मात्र या प्रश्नावर मूग गिळून आहेत। नेपाळच्या पुरवठा मंत्रालयातील कांदा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी काठमांडू पोस्टला सांगितले की भारतीय कांद्याची आयात कशी केली जाते ते आम्हाला माहीत नाही। याबाबत सीमा शुल्क विभागाचे विचारा की ते नेपाळमध्ये कसे प्रवेश करत आहे। दरम्यान सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनाही याबाबत माहिती नाही। दरम्यान पुरवठा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही सांगितले की शुक्रवारी त्यांनी नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत भारत सरकारची बंदी उठवण्याचे पत्र लिहिले आहे आणि कांदा तस्करी सुद्धा वाढलेली आहे असं या ठिकाणी कांदा निर्यात होतो आहे। निर्यात बंदी असताना सुद्धा कशा प्रकारचा कांदा निर्यात होतोय, कुठे होतोय, सविस्तर बातमी आपण बघितली। व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। महाराष्ट्र